श्री स्वामी समर्थ. हत्ती हे इंद्रदेवाबरोबरच माता लक्ष्मीचेही वाहन आहे. जी लक्ष्मी हत्तीवर बसलेली असते तिला आपण गजलक्ष्मी म्हणून ओळखतो. आणि अशी गजलक्ष्मी जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते आणि ती देवघरामध्ये ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं. पण या व्यतिरिक्त गजमूर्ती ही घरामध्ये वेगवेगळ्या दिशेला ठेवून त्याचे वेगवेगळे लाभसुद्धा आपल्याला मिळतो, आपण घेऊ शकतो. गजमूर्ती ही घरामध्ये उत्तर दिशेला ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं, कारण उत्तर दिशा ही कुबेराची आहे आणि ती पैशाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला गजमूर्ती ठेवल्यास घरात आर्थिक समृद्धी टिकून राहते. या व्यतिरिक्त तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा गजमूर्ती ठेवू शकता. पूर्व दिशा ही सूर्यदेवाची आहे आणि ती नवीन सुरुवात व प्रगतीशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला गजमूर्ती ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. त्याचबरोबर ईशान्य दिशेला सुद्धा तुम्ही गजमूर्ती ठेवू शकता. ईशान्य दिशा ही भगवान शिवाची व जलतत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला गजर मूर्ती ठेवल्यास घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा नेहमी टिकून राहते. पश्चिम दिशा ही वरुण देवाची आहे आणि ती पाणी व समृद्धीशी संबंधित आहे. त्यामुळे गजमूर्ती इथे ठेवल्यास आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसेच नैऋत्य दिशा ही पृथ्वीशी संबंधित असल्याने त्या ठिकाणी तिजोरी ठेवणे हे देखील अतिशय शुभ मानले जाते. आणि जर का आपण तिजोरीमध्ये गजलक्ष्मी ठेवली तर आपली तिजोरी कायम पैशांनी भरलेली राहते, असं सुद्धा सांगितलं जातं. गजमूर्ती म्हणजेच हत्तीची प्रतिमा ही शक्ती, स्थैर्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानली जाते. गजमूर्ती आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी, तसेच आर्थिक उन्नतीसाठी, आर्थिक भरभराटीसाठी, संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य व सुखासाठी शुभ मानली जाते. गजलक्ष्मी ठेवताना किंवा हत्तीची प्रतिमा ठेवताना त्या दोन ठेवाव्यात आणि एकमेकांसमोर न ठेवता थोड्या क्रॉसमध्ये ठेवाव्यात. गजमूर्ती किंवा गजलक्ष्मी तुम्ही मातीची, लाकडाची किंवा धातूची घेऊ शकता आणि धातूमध्ये घ्यायची झाली तर पितळेची आणि पंचधातूची घेणे अतिशय उत्तम आहे.